राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केलेली आहे आणि योजनेसाठी अनेक अडथळे जे आहेत ते येत होते। मात्र आता वेबसाईट जी आहे ती सुरू झालेली आहे। आपण पाहू शकतो की मोबाईलद्वारा ही वेबसाईट जी आहे ती सुरू झालेली आहे। आपल्यासोबत सायबर कॅफेचे संचालक आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की वेबसाईटला काय अडथळा आहे, तर काय सांगणार नेमकं जी वेबसाईट आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आता ही सुरळीत सुरू आहे, काय सांगणार? जो ॲप्लिकेशन आहे मोबाईल ॲप्लिकेशन त्याच्याने फॉर्म आता सुरळीत सुरू आहेत। पण जर समजा कॅम्प्युटराईज जर लवकरात लवकर जर सुरू झालं तर जो रश येतोय, जो प्रॉब्लेम येत आहेत ते लवकरात लवकर सॉल्व्ह होतील लोकांचे। आणि जे कामं आहेत दिवसाला मॅक्झिमम 50 ते 60 फॉर्म भरले जात आहेत। जर समजा कॅम्प्युटराईज जर वेबसाईट सुरू झाली तर दिवसाला 500 ते 1000 फॉर्म भरले जातील। या वेबसाईटला आता मात्र अडचण एकच येते, बाकी मोबाईल असेल याच्यावरती काही अडचण येत नाही। नियम याच्यासाठी नेमकं काय काय डॉक्युमेंट लागतंय, काय सांगणार? याच्यासाठी डॉक्युमेंट्स लागतात कस्टमरांना। त्या रेशन कार्ड आहे, त्यानंतर ज्यांच्याकडे इन्कम असेल, डोमोसाईल असेल तर डोमोसाईल, त्यानंतर आधार कार्ड कंपल्सरी आहे, बँक पासबुक कंपल्सरी आहे। दुसरा विषय अजून मोबाईल नंबर पण कंपल्सरी आहे। जो कस्टमर असतो त्याला प्रत्येकाला मोबाईलला एक OTP येतो, OTP आल्यानंतर तो फॉर्म सबमिट होतो। दुसरा विषय असा आहे की जे ॲप्लिकेशन आहे ते एकदम सुरळीतपणे व्यवस्थितरित्या भरले जात आहे फॉर्म। निश्चितच सुरळीत जरी सुरू झाली असली वेबसाईट तरी मात्र जर कम्प्युटरवरती जर सुरू झाली ही वेबसाईट तर आणखीन वेगाने जे फॉर्म जे आहे ते भरले जाणार आहेत। एकंदरीतच नंदुरबार जिल्ह्यामधील सर्व सायबर कॅफे असेल किंवा CCI केंद्र असतील या ठिकाणी महिलांची गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती दिसून येत आहे। तर दुसरीकडे या वेबसाईटला कुठलाही अडथळा येऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने नोडल अधिकाऱ्यांची देखील नेमणूक करण्यात आलेली आहे। जितेंद्र बैसाने, TV9 मराठी, नंदुरबार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।